मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. काही दिवस मी ठरवलं होतं रोज डायरी लिहायची. पहिले 2-3 दिवस खूप उत्साहात गेले. पण नंतर थकवा, काम, जबाबदाऱ्या आणि डायरी पुन्हा रिकामी राहू लागली. तेव्हा मला वाटायचं मी पुन्हा अपयशी ठरले. पण एक दिवस मला एक गोष्ट समजली, की आपण रोज लिहिलं नाही तरी चालेल, पण काही दिवस मनापासून काहीतरी अनुभवलं पाहिजे. आणि त्या दिवसापासून माझा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आजकाल आपण प्रत्येक गोष्ट ट्रॅक करतो. रोज किती पावलं चालली, रोज किती तास अभ्यास केला, रोज किती पानं वाचली, डायरी लिहिली का? पण कधी स्वतःला असा प्रश्न विचारतो का, आज मी खरंच जगले का? आज मी कोणाचं मन जिंकलं का? आज मी अशी कोणती कृती केली ज्यामुळे मला स्वतःवर अभिमान वाटेल? आज मी नवीन काहीतरी शिकले का? फक्त पानं भरली म्हणजे आयुष्य भरत नाही. आयुष्य भरतं अनुभवांनी, भावनांनी आणि छोट्या छोट्या बदलांनी. कधी कधी आपण स्वतःवर खूप कठोर होतो. आज डायरी लिहिली नाही, आज जर्नलिंग राहिलं, आज रुटीन तुटलं आणि मग आपण स्वतःलाच दोष देतो. पण स्वतःला दोष देऊ नका, तर स्वतःला समजून घ्या. कारण काही दिवस लिहिण्यापेक्षा रडण्याची गरज असते. काही दिवस योजना करण्यापेक्षा शांत बसण्याची गरज असते आणि काही दिवस शब्दांपेक्षा फक्त स्वतःला मिठी मारण्याची गरज असते. लिहिणं ही खूप चांगली सवय आहे आणि त्यासाठी मी स्वतः तुम्हाला प्रोत्साहन देईन. पण जर एखाद्या दिवशी डायरी लिहिता आली नाही, तर स्वतःला अपयशी समजू नका. त्या दिवशी एखाद्या व्यक्तीला धन्यवाद द्या. आई वडिलांसोबत 5 मिनिटं बसा, मुलांसोबत वेळ घालवा, निसर्गाकडे बघा आणि स्वतःला विचारा, आज मी नवीन काय अनुभवलं? कारण जे मनात खोलवर कोरलं जातं ते जास्त काळ स्मरणात राहतं. असा माझा छोटासा चॅलेंज आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी डायरी उघडली नाही तरी चालेल, पण स्वतःला एक प्रश्न विचारा. आज असा कोणता क्षण मी जगले जो आयुष्यभर लक्षात राहील? जर या प्रश्नाचं उत्तर सापडलं तर समजा आजचा दिवस तुम्ही खऱ्या अर्थाने जगलात. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, रोज परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका, तर रोज मनापासून जगण्याचा प्रयत्न करा. कारण बदल इथूनच सुरू होतो.